राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेसह उद्या 28 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आपल्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी तुमसर येथील नेहरू ग्राउंडवर येत आहेत। त्याकरता जय्यत तयारी सुरू आहे। जवळपास 25,000 लाडक्या बहिणींना बसण्यासाठी आमदार कारेमोरे यांनी चांगली व्यवस्था केली आहे, परंतु पावसाने त्यात विरजण घातले आहे। कालच्या मुसळधार पावसाने थोडा त्रास दिला आहे। उपमुख्यमंत्री यांची सभा यशस्वी करण्यासाठी आमदार कारेमोरे यांनी कोणतीही कमी ठेवलेली नाही। या सर्व व्यवस्थेवर स्वतः आमदार कारेमोरेवर माजी आमदार राजेंद्र जैन यांची नजर आहे। तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल आलेसूर पिटेसूर लेंडेझरी या गावातील आदिवासी बांधवांना थेट भंडाराला जाण्यासाठी बसची व्यवस्था नसल्याने भंडारा जाण्यासाठी त्यांचा वेळ व पैसा वाया जात असे। याबाबत सामाजिक कार्यकर्ता गुलराज कुंदवानी यांनी जिल्हाधिकारी व विभागीय नियंत्रक यांच्याशी भेटून आदिवासी बांधवांची समस्या सांगितली। यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक पाऊल उचलत आलेसूर ते भंडारा थेट बस सुरू केल्याने आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केले। आपल्या जंगल विभागामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये या भंडाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या भुंग्या बस भंडाऱ्याची सुरू केली आहे, म्हणून भंडाऱ्याचे अधिकारी आणि या ग्रामपंचायतच्या अभिनंदन करतो की असेच पत्र तुम्ही व्यवहार करा आणि असे लोकांची सोय केली पाहिजे, म्हणून टाळ्या वाजवून स्वागत करा। आमदार राजू कारेमोरे यांनी नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापारी व शेतकरी यांच्यासोबत बसून संवाद साधला। त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। धान उत्पादक शेतकऱ्यांचे जे अवकाळी पावसाने नुकसान झाले त्याबाबत पाठपुरावा करून लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले।